नमस्कार, स्वागत आहे तुमचे साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास करून बनविले जाणारे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे परफेक्ट साबुदाणा वडे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा वडे बनविण्यासाठी सर्वात आधी आपण साबुदाणा भिजवून घेऊयात। त्यासाठी इथे मी 2 कप साबुदाणा घेतला आहे। साबुदाणा आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। इथे मी साबुदाणा स्वच्छ धुवून घेतला आहे। आता यात आपल्याला पाणी घालायचे आहे। पाणी घालताना इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा पाण्यात बुडेल व त्यावरती 1 बोट बुडेल एवढेच पाणी घालायचे आहे। आणि आता झाकण ठेवून 6 ते 7 तास किंवा रात्रभर हे साबुदाणे भिजत ठेवायचे आहे। आता साबुदाणे बनविण्यासाठी इथे मी 4 ते 5 मिरच्या तेलात थोड्या तळून घेतल्या आहेत आणि आता यावर थोडेसे मीठ घालून या मिरच्यांना मी छान ठेचून घेत आहे। आणि इथे आपला छान मिरचीचा ठेचा तयार आहे। आता इथे मी रात्रभर जे साबुदाणे भिजत ठेवले होते तुम्ही बघू शकता साबुदाणे छान भिजले आहे। साबुदाणे किती छान फुलले आहे। आता आपण त्यांना थोडे मोकळे करून घेऊया। इथे मी साबुदाणे छान मोकळे करून घेतले आहे। आता इथे मी 2 मोठे उकडलेले बटाटे घेतले आहे। आता या बटाट्यांना आपल्याला मॅश करून साबुदाण्यात घालायचे आहे। इथे मी दोन्ही बटाटे मॅश करून घेतले आहे। आता यात मी घालत आहे मिरचीचा ठेचा। तसेच यात मी 1 कप शेंगदाण्याचा कूट घालत आहे आणि चवीपुरते मीठ। मिरची ठेचताना मी एकदम थोडेसे मीठ घातले होते त्यामुळे अजून यामध्ये मी थोडेसे मीठ घातले आहे। आता याला आपल्याला छान एकजीव करत मळून घ्यायचे आहे। जास्त जोरात नाही मळायचे, हलक्या हाताने याला आपल्याला मळून घ्यायचे आहे। इथे मी सर्व छान एकजीव करून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता याला छान बाइंडिंग आले आहे। आता आपण याचे वडे तयार करून घेऊया। वड्याला आकार देण्यासाठी इथे मी हाताला थोडेसे तेल लावले आहे। आता थोडासा गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे हलका दाब देऊन आपल्याला मस्त वडा तयार करायचा आहे। गोल वडा तयार झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे चपटे करायचे आहे व त्यात एक होल करायचा आहे जेणेकरून वडा आतून देखील छान तळला जातो। वडा खूप पातळ करायचा नाही, नाहीतर तो कुरकुरीत होत नाही। तुम्ही बघू शकता किती छान वडा बनला आहे। अशाच प्रकारे आता आपल्याला सर्व वडे बनवायचे आहे। आता वडे तळण्यासाठी इथे मी एक कढईत तेल गरम करायला ठेवले आहे। तेल गरम झाले आहे। आता मी हलक्या हाताने वडे तेलात सोडत आहे। एका वेळी मी 2 वडे तळत आहे। वड्यांना आपल्याला मध्यम आचेवर तळायचे आहे जेणेकरून ते आतून देखील छान तळले जातील। मधून मधून अशा प्रकारे पलटत वड्यांना आपल्याला छान तळून घ्यायचे आहे। वड्यांना आपल्याला दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। इथे तुम्ही बघू शकता वड्यांना छान सोनेरी रंग आला आहे, म्हणजे वडे छान तळले गेले आहे। आता आपण वडे काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता वड्यांना किती छान रंग आला आहे, तसेच ते वरतून एकदम कुरकुरीत बनले आहे। आणि इथे आपले गरमागरम खमंग साबुदाणा वडे तयार आहे। तुम्ही बघू शकता किती चविष्ट दिसत आहे। आता मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत वडे बनले आहे आणि आतून ते एकदम मऊ लुसलुशीत झाले आहे। हे वडे तुम्ही दही, हिरवी चटणी किंवा शेंगदाण्याच्या ओल्या चटणीसोबत सर्व करू शकता। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। तसेच साक्षीज रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।